Hello. Hello, this is the My Artifact episode number 1379. आणि आजचा दिवस म्हणजे अरे बापरे. म्हणजे असं विचारच करता येत नाही का आज एवढा भयानक दिवस सुरू शकतो. या. आजची तारीख आहे 25 डिसेंबर 2018 अँड टुडे इज अ क्रिसमस. या. बट क्रिसमस आहे म्हणजे हा डे स्पेशल आहे. नो 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 दॅट इज रिली रॉंग थिंग. क्रिसमस आता आहे आज बट याचं फारसं काही काम नाही आहे. या क्रिसमसमुळे असं काही फारसं काही आहे ना. क्रिसमसमुळे हा एक फायदा म्हणू शकतो का, क्रिसमसमुळे मला सुट्टी भेटली आज, सो हे एक फायदा म्हणू शकतो. बट बिसाइड दॅट क्रिसमस त्याच्यामध्ये काही जास्त काही आहे नाही. बट टुडे इज अ क्रिसमस, सो वी शुड हॅव टू इन्क्लूड दॅट बिकॉज क्रिसमस ख्रिश्चन लोकांचा वगैरे एक प्रकारे सण वगैरे असतो. सो दे फेस्टिवल दे डू सेलिब्रेट वगैरे थिंग्स लाईक दॅट. बट वॉट एव्हर, वी डोंट गेट दॅट पॉइंट. आपला पॉइंट वेगळाच आहे. सो आपला पॉइंट काय आहे की आज होता दिवस बादलचा. बादलचा दिवस होता हे मला माहित पडलं, शनिवारीच माहित पडलं. बादलचा दिवस म्हणजे की बादलचा आता कसं प्रपोजल वगैरे कसं रिलेशनशिप मध्ये आता रिलेशनशिप मध्ये होता, बट आज त्यांनी ऑफिशियल केलं का झालंय आता. वी आर इन रिलेशनशिप. सो वी आर इन म्हणजे बादल आणि त्याची गर्लफ्रेंड. सो लेट्स बिगिन. सो व्हॉट वुड हॅपन. सो मी काफी एक्साइटेड होतो बिकॉज ऑफ दॅट की बादल म्हणजे एक प्रकारे एक चांगला फ्रेंड आहे आणि हमेशा सोबत राहतो आम्ही. आणि ग्रुपमध्ये कोणताही बंद असो आणि एवढा म्हणजे प्रपोजल डे म्हणलं की इट वॉज लाईक एक इम्पॉर्टंट डे असतोच लाईफ मधला. सो इन्क्लूड व्हायलाच हवं अशा मोमेंटमध्ये. सो कसं आहे का, मग मी सकाळी मला 7 वाजता निघायचं होतं. ऍक्च्युली मला असं वाटलं की प्रपोजल आहे तर मे बी हे लोक वगैरे 10 वाजता वगैरे निघेन. सो दॅट मीन्स मी नागपूरला होतो. सो दॅट मीन्स मला ऍटलिस्ट 9 वाजता वगैरे वर्धेत पोहोचावं लागेल. तर 9 वाजता पोहोचण्यासाठी मला 7 वाजता वर्धेतून निघावं लागेल. तर 7 वाजता म्हणजे मला 6 वाजता उठावं लागेल सकाळी. आणि 6 वाजता उठून मला 7 वाजताची गाडी पकडायची आहे, जेणेकरून मी 9 वाजेपर्यंत वर्धेत पोहोचीन. फटस तयारी करून 10 वाजता तयार होऊन टूरवर जाईन. सो हा माझा प्लॅन ठरला होता. सो जेव्हा मी उठलो तेव्हा ऑलमोस्ट 8:30 वाजले. 8:30 मी एकदम दांदरूनच गेलो. अबे मातर चूत क्या हो गया ये. 8:30 बज गए. त्याच्यानंतर मग माझा प्लॅनच विस्कळीत झाला ना. तेव्हा जर मी 8:30 वाजता उठलो आणि मग थोडस दात घासून वगैरे निघतोय जरी म्हणलं ना, तरी ऍटलिस्ट मला 9 वाजता पोहोचीन मी रहाटे. आणि खुदा खास्ता मला गाडी जरी भेटली एकदम एक्झॅक्टली 9 वाजता तर मी पोहोचीन 11 वाजता. राईट. सो आणि 11 वाजता पोहोचीन म्हणजे जस्ट लाईक माझ्या टूरची पूर्ण विल्हेवाट लागून जाईल, कारण हे लोक तर 10 वाजता निघून राहिले. सो मग मी विचार केले की आपण ट्रॅव्हलने जाऊ, ट्रेनने जाऊ. सो ट्रेन होती ती डायरेक्ट ट्रेन होती 10:55ची, म्हणजे डायरेक्ट 11 वाजताची. ती गाडी पोहोचेल 12 वाजता. तर ते तर पुन्हा लेट करेल म्हणलं. तर मग माझ्यापाशी काही चॉईस नव्हता. तर मग मी ट्रॅव्हल्स मध्ये बसलो. विशालला फोन लावला. विशाल म्हणे काळजी करू नको म्हणे, आम्ही थोडं उशिरात निघत आहोत म्हणे, आणि खूप दूर जायचं नाही म्हणे, जवळच जायचं आहे म्हणे. सो ओके ठीक आहे, मग काही टेन्शन नाही. सो मग मी ट्रॅव्हल्स मध्ये बसलो आणि देन एक वर्धेला आलो. थोडी तयारी वगैरे केली. विशालचा फोन आला, त्याच्या घरी गेलो आणि मग आम्ही सगळ्यांनी रोठ्याला गेलो. ऍक्च्युअली प्लॅन होता की प्रपोजल फ्रॉम प्राची, बादलची गर्लफ्रेंड आता राईट नव्हती. सो प्रपोजल प्राचीकडून होतं, म्हणजे प्राची प्रपोज करणार होती बादलला. ऍक्च्युअली यांचं प्रपोज ऑलरेडी झालं होतं म्हणा 1-2 वेळा, जस्ट लाईक आय लव्ह यू वगैरे वगैरे समथिंग लाईक दॅट, असं तसं. बट हे एक प्रकारे ऑफिशियल म्हणजे मग हिची इच्छा होती ना का मी प्रपोज करीन बा तुला. सो
या कर तू पण. तर मग तिचं हे होतं ऑर्गनायझेशन, तर ती म्हणे की मला रोठ्याला करायचं म्हणे, सो लेट्स गो. सो गॅदर केलं, मी होतो, पिंटी, विशाल, वैभव, त्याच्यानंतर श्रुतिका, अं, बाकी एवढेच जण होतो. बादल बादल ऑफकोर्स मेन प्लेअर होता, बट त्याला थोडं उशीर आहे, कारण तो सरप्राईज आहे ना, बट त्याला ऑलरेडी माहित होतं, बट ही हॅज टू बी सरप्राईज, सो त्याला नंतर ठेवलं. मग आम्ही मग रोठ्याला गेलो. 1:30 वाजता गेलो. गेल्यानंतर मग आम्ही तिथे सेटअप केला वगैरे वगैरे. सेटअप म्हणजे जागा शोधली तिथे बसू शकतो. बसलो तिथे. फुलाच्या पाकळ्याने थोडासा असा छोटासा असा हार्ट बनवला वगैरे. टिल देन विशाल मी एक ॲरो साइन क्रिएट केला, कारण आम्ही ज्या ठिकाणी बसलो, जो स्पॉट आम्ही निवडला, तो थोडासा असा एकदम अंधाधुंद होता, म्हणजे दिसू शकणार नाही अशा ठिकाणी. सो बादलला क्लिअरिफाय दिसलं पाहिजे म्हणून नाही का, आम्ही दगड मातीने तिथे ॲरो साइन करून ठेवले, का इथे जा बा, इथून जा वगैरे वगैरे, समथिंग लाईक दॅट. सो इट इट डज अमेझिंग या. तेवढ्यात मग आम्ही सगळी तयारी केली, आणि मग मग बादल आला, आणि मग आम्ही मग लपलो. देन प्राची अँड बादल, आणि मग त्या दोघांमध्ये प्रपोजल झालं. सो इट्स बीन रिअली ग्रेट या. इट्स बीन रिअली नाईस. आणि मग आम्ही मग प्रपोजल झालं, आणि देन आम्ही तिथे गेलो, मग गिफ्ट दिलं, आणि मग रिव्ह्यू झाले. प्रत्येकाचे रिव्ह्यू होते. वैभवचं जेन्युअन रिझन होतं की आता जे तुम्ही आहात, जे मूव्ह फॉरवर्ड आहे, ते नेहमी सोबत राहा वगैरे, समथिंग लाईक दॅट. पेंटीने ॲज अ मजाकीमध्ये घेतलं. मी म्हणलं की करिअरकडे लक्ष ठेवा आता. हा, तुम्ही रिलेशनशिप मध्ये आले जरी आले, बट करिअर इज इम्पॉर्टंट, सो बी फोकस ऑन दॅट. विशालनी चांगलं सजेशन दिलं की हे आहे असंच ठेवा वगैरे, बॅलन्स मध्ये ठेवा वगैरे, जास्त अति नका करू, टाईट नका करू, की जास्त ढिला पण नका करू, जस्ट लाईक बॅलन्स मध्ये ठेवा, एव्हरीथिंग हॅज टू बी ग्रेट. सो आणि मग प्रत्येकाने रिव्ह्यू दिले, मग प्राचीननी वगैरे, मग सगळ्यांनी, आणि बादलनी पण वगैरे. इट डज रिअली अमेझिंग. तो मोमेंट बहुत गजब होता. आता आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये याला सांगू तरी अजून जास्त क्लेरिफाय नाही, अजून जास्त काही सांगू शकत नाही. मग यांनी असं म्हणलं, नाही तसं म्हणलं वगैरे वगैरे, हेही नाही सांगू शकत. बट इट्स अ रिअली अमेझिंग डे या. डे खतम कुठे झाला डूड, डे खतम कुठे झाला, अजूनपर्यंत फक्त एकच इन्सिडेंट झाला. मग त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर मग आम्ही ठरवलं का बिर्याणी खायची. ओके, सो बिर्याणी खायची, मग चलो. तर मग काय, गाड्याच्या चाब्या सरपल्या. गाडीची चाबी ठेवली कुठे, वी जस्ट लाईक प्रिटी कन्फ्यूज. डूड, वी डोंट नो व्हॉट हॅप, म्हणजे काहीच कळत नाही. म्हणजे पहिले वैभवची चाबी हरपली, वैभवची चाबी होती माझ्यापाशी, माझी गांड फाटली लवडा. चला मग मी इकडे तिकडे पाहून राहिलो, इकडे तिकडे पाहून राहिलो, मला भेटली, फटकनच भेटली. मग त्याच्यानंतर श्रुतिकाची चाबी हरपली विशालच्या हातातून. आता मग ती हरपली, मग कुठे आहे, का आहे, इकडे शोध, तिकडे शोध, माझी पूर्ण गांड लागली. तरी पण ते भेटलं नाही. इल्ले कधीही नाही. सो मग एक दुसरी चाबी होती तिच्या घरी, तो तिच्या घरून मग दुसरी चाबी आणली, गाडी सुरू केली, आणि याच्यामध्येच नाही का खूप वेळ गेला, करीब 1-1.5 घंटा, 2 घंटे तर आमची चाबी शोधण्यामध्येच गेले. मग त्याच्यानंतर मग आम्ही थकलो, मग आम्ही तंदूरमध्ये चाय पिला, अँड देन मग बिर्याणी खाल्ली. बिर्याणी झाली करीब 2,000 नाही, 400 रुपयाची बिर्याणी झाली. आणि मग देन त्याच्यानंतर मग आम्ही बिर्याणी झाली, आणि देन पुन्हा तंदूरवर गेलो, चाय पिलो, सगळेजण पुन्हा सोबत आले, थोडा टाइम स्पेंड केला, फोटोज वगैरे कलेक्ट केले, अँड देन देन मग मी घरी आलो. किती वाजता, 8:30 वाजता घरी आलो. आता मला नाही का आज सकाळी अनूपचा फोन आलता. यू गॉट रिअली इमॅजिन का आमच्या स्कूलमेट मधली एक मुलगी, तिचं नाव आहे रुचिरा. रुचिराच आहे का, शकल माहित आहे, नाव डिफिकल्ट टू अंडरस्टँड. गायत्री पारिसे, आय नो दॅट. रसिका ढापुलकर आहे कधी, तिचं नाव रसिकाच आहे ना, रसिका ढापुलकर वॉज डिफरंट गर्ल. शी वॉज आय डोंट नो या, समथिंग लाईक दॅट, जे काही आहे ते. हा, सो तिचं लग्न होतं, रुचिरा. ती माझी क्लासमेट होती.
सो तिचं लग्न होतं, म्हणजे उद्या लग्न आहे, आज हळद होती. तो फोन आला, मला जाऊ म्हणलं यार, म्हणजे कसं उद्याच लग्न अटेंड तर करू शकत नाही, बट ऍटलीस्ट आपण हळदीमध्ये जाऊ आणि थोडंसं टाइम स्पेंड करू. सो इट जस्ट लाईक गेलो मग तिथे हळदीमध्ये. तिथे हळदीमध्ये बहुत मजा आली अरे, जस्ट लाईक खूप मजा आली. म्हणजे कसं की हळदीमध्ये यांचा आता हळदी ते तर 12च्या नंतर सुरू होतं, बट तोपर्यंत मी थांबू शकणार नाही. बट यांचा एक प्रकारे वेगळाच कार्यक्रम होता. गगन, अनुप आणि त्याच्यानंतर इथे अंकिता वगैरे यांचा, या मुलींचा वेगळाच कार्यक्रम होता. यांनी नाही का एक रुचिराचे एक फोटो अल्बम बनवला होता एकदम वेळेवर. या इट जस्ट लाईक आज करायचं आहे तर आज सकाळी यांनी डिसाईड केलं. या आज सकाळपासून त्यांनी मग कोणते सॉफ्टवेअर डाउनलोड केले, असं तसं केलं, स्लाइड आणले, गाणी टाकले वगैरे वगैरे, समथिंग लाईक दॅट. एकदम वेळेवरचा प्लॅन. इट जस्ट लाईक म्हणजे परफॉर्मन्स आता आहे आणि परफॉर्मन्सच्या कधी 5 घंटे अगोदर, तर 5 घंटे अगोदर सुरू. तर यांनी फक्त व्हिडिओ बनवले, गाणी टाकले वगैरे, समथिंग लाईक दॅट. ओके ठीक आहे. आता मग सेटअप करायचा होता, तर मग प्रोजेक्टर सेटअप केला. चलो ठीक आहे. प्रोजेक्टरसाठी पॉवर केबलसाठी एक्सटेन्शन केबल नाही, अरे मायची. तर मग एक्सटेन्शन आणा. आता स्पीकर याचे आहे, तर स्पीकर लॅपटॉपला कनेक्टच नाही होता, कारण स्पीकरला जॅकच नाहीये डूड. ते आताही पूर्ण जमान्यातले ते 2 कॉर्ड बेसिकनी चालतात, ते 2 ते रेड ब्ल्यू येलो व्हाईट वायर नाही का, त्या बेसिसवर ते स्पीकर चालतात. आणि ते तर लॅपटॉपला कनेक्ट होत नाही, कारण लॅपटॉप मध्ये ते एवढे राहत नाही. लॅपटॉप मध्ये तर ओनली जॅक असतो. सो त्याच्यामध्ये पुन्हा प्रॉब्लेम आली. ब्लूटूथ कनेक्ट ना होत होतं, कनेक्ट केलं तरी ब्लूटूथ कनेक्ट ना होत होतं. मोठा प्रॉब्लेम. अरे मेरे बाप. हा, इथं कसं आहे, मग लॅपटॉप रोटर सोबत कनेक्ट केला आणि मग त्याच्यानंतर मग नाही का जो व्हिडिओ आहे ना, तो माझ्या मोबाईलमध्ये टाकला, कारण माझा मोबाईल ब्लूटूथला कनेक्ट झाला. सो इट जस्ट 2 ठिकाणी व्हिडिओ सुरू होते, एक लॅपटॉप मध्ये आणि एक मोबाईल मध्ये. तो लॅपटॉप मध्ये प्रोजेक्शन चाललं होतं प्रोजेक्टरवर, बट तिथून आवाज येत नव्हता, कारण त्याचा ऑडिओ कनेक्शनच नव्हतं, कारण जॅक वगैरे काहीच नाही. आता स्पीकरला ब्लूटूथ कनेक्ट केला, तर मग माझ्या मोबाईलमध्ये मग तो व्हिडिओ टाकला आणि मग लॅपटॉप आणि माझ्या मोबाईलमध्ये दोन्ही एकच वेळी प्ले केला, म्हणजे इथून आवाज येईल तिथून व्हिज्युअलाइज होईल. आणि कसा तरी आम्ही तो वेळेवरचा कार्यक्रम कसा तरी तो सुरू ठेवला. आणि आय डोंट नो वेळेवरचा कार्यक्रम काही असो, पण खूप मजा आली. जो भी हो, वेळेवर ज्या पद्धतीने होत असेल ना, त्या पद्धतीने केला आणि डज रिअली अमेझिंग. या गत म्हणजे ते हँडल आउट केलं, एव्हरीथिंग वॉज रिअली फॅन्टास्टिक. सो या म्हणजे ते प्रत्येक गोष्ट सेटअप झाली, दॅट्स रिअली नाईस. या मग तो मोमेंट वगैरे मी स्पेंड केला आणि खरंच माझे खूप जुने मित्र आहे, जस्ट लाईक 10वी पासून. सो 10वी पासून आता किती दिवस झाले, 10वी 11वी 12वी, त्याच्यानंतर 6 वर्ष. जस्ट लाईक 8 years डूड. ह्या 8 वर्ष. बापरे, 8 वर्षानंतर आम्ही चेहरे पाहून राहिलो, किती जणांचे चेहरे बदलले, किती जणांचे लग्न करून आले. सो इट वॉज लाईक खूप साऱ्या गोष्टी एकदम नवीन नवीन झाल्या. सो बापरे, म्हणजे कसं की आता माझ्या क्लासमेट मध्ये सगळेजण लग्न वगैरे करून राहिले, दे आर मूव्ह ऑन. लाईफ मध्ये काही ना काहीतरी नवीन, मुलं असेल तर नवीन जॉब, गव्हर्नमेंट जॉब वगैरे क्रॅकआउट करण्याचा प्रयत्न करत आहे. ऑलमोस्ट कोणाकोणाचे क्रॅक होऊन राहिले आहे, कोणी कोणी लागून राहिले आहे, कोणी कोणी प्रायव्हेट मध्ये घुसले आहे, कोणी कोणी स्टार्टअप बिझनेस वगैरे त्याच्यामध्ये सुरू आहे. मुली असेल तर लग्न करत आहे. सो बरोबर, जे काही आहे ते इट्स बीन रिअली ग्रेट. इट्स बीन रिअली नाईस टू स्पेंड सम टाइम विथ देम अँड इट्स मच बेटर. या काय असो, लाईफचा एक मोमेंट आहे. प्रत्येक जण म्हणजे असं वाटत आहे ना की सगळेजण समोर चालले आहे, एव्हरीथिंग इज गोइंग. असं वाटते की चलो, म्हणजे आपण आपला चेहरा आरशात बघत नाही, तर त्यामुळे आपल्याला फारसा असं काही फरक जाणवत नाही. बट जेव्हा आपण दुसऱ्यांचे चेहरे बघतो ना, तेव्हा आपल्याला रिअलाइज होते की साला आपण किती मोठं झालो आहे. या कारण दुसऱ्यांचे चेहरे आपण रोज रोज थोडी बघतो. सो इट्स अ रिअली इमोशनल अटॅचमेंट टू दॅट थिंग. खरंच, कारण आपण खूप वर्षांनी आपण कोणत्या कॅरेक्टरला बघतो. समज जर तू व्हिज्युअलाइज कर, आता 8 वर्ष, पुन्हा 4 वर्ष घे, जस्ट लाईक 12 वर्षानंतर तू पुन्हा कोणाला बघशील, कोणाला एखादी रॅन्डम चेहरा घे, कोणाला कोणता घेतं, अपूर्वा इंगळे. कुड यू रिअली इमॅजिन 12 वर्षानंतर ती कशी दिसेल? डूड,
विचारच नाही करू शकत. म्हणजे आय डोंट इव्हन नो की त्या टाइमला मी तिला रेकॉग्नाइज करीन का नाही, आय डोंट नो. कारण हा ठीक आहे, ती चेहऱ्यावर चष्मा घालते आणि थोडा बहुत चेहरा वगैरे माहित आहे, कारण 10वीत वगैरे आम्ही सोबत होतो आणि त्याच्यानंतर मग रियुनियन मध्ये वगैरे भेटलो होतो 3 वर्षानंतर आणि लग्नामध्ये भेटलो होतो. सो त्याच्यानंतर मग मी तिला बघून राहिलो आहे ऍटलिस्ट करीब 7-8 वर्षानंतर. सो इट इज लाईक डूड, तिचा लग्न झाला आहे, मुलगा झाला आहे, हे झालाय ते झालं, अरे मेरे बाप क्या क्या हो गया यार. सब लोग आगे बढ़ गए और मैं ही पीछे रह गया. मेरे को लगा कि साला मैं ही बैठ वही वही का वही हो, बट दैट इज नॉट. या लाइफ इज गोइंग मूव ऑन, एवरीवन इज हमेशा स्टेप फॉरवर्ड होता है वगैरे वगैरे. इट्स बिन रियली नाईस. या नाईस आहे, चांगलं पण आहे आणि आणि एक भीती पण वाटत आहे की आपण मोठं होऊन राहिलो आहे. या खरंच आय जस्ट फील लाईक दॅट की मी मोठं होऊन राहिलो आहे. रिस्पॉन्सिबिलिटी येत आहे, पैसा येत आहे, टाइम येत आहे, प्रत्येक गोष्ट प्रॉपर वेळेस होऊन राहिली आहे आणि त्याच्यासोबत जे इमोशनल अटॅचमेंट वगैरे पण जुळून राहिलं आहे. इट फील्स रिअली अमेझिंग. छोट्या छोट्या गोष्टीने आता मी कसं आता आता जस्ट लाईक 3-4 महिन्यानंतर मग मी पुण्यात जाईन. सो पुण्यात गेल्यानंतर मग तिथली वेगळी लाईफ आणि मग मग मी इथे येईल, मला तर वेळच भेटणार नाही आणि मग माझं करिअर स्टार्ट होईल. मग असं तसं 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 विचार कर. बापरे, खूप खूप मोठा विचार आहे रे. म्हणजे जस्ट लाईक फ्युचरचा विचार करायला गेलो तर अरे बापरे, फ्युचरमध्ये आपण स्वतःच विचार करतो, बट विचार कर का त्या फ्युचरमध्ये जर आपण दुसऱ्याने इन्क्लूड केलं तर साला दुसऱ्याने चेहरे कसे दिसेल. इट्स बीन रिअली ट्रॅजिक. यस, बट व्हॉट एव्हर. या जे काही आहे ते आहे. या सो त्याच्यानंतर मग मी जेवण केलं तडसे आणि मग मी आता करीब 12 वाजता वगैरे घरी आलो, दात घासले. या नवीन इयरचं रेझोल्युशन मी आतापासून सुरुवात केलं. आता कसं की सेकंड शिफ्ट मध्ये असं पॉसिबल होत नाही, बट मला ते करावं लागेल. काल नाही झालं कारण काल मी आलो 3:30 वाजता. 3:30 वाजता आल्यानंतर मग मी पुन्हा दात कसे काय घासीन. इट वॉज लाईक रिअली फ्रीजिंग थंडी आणि त्यातही मी ड्रायव्हिंग करून आलोय. सो माझी गाण अशी फडफड फाडून राहिली. सो त्यावेळेस मी पाण्याला हात सुद्धा लावणं माझ्यासाठी एकदम हे होतं. बट असं नाही चालणार कारण वी मेक द रेझोल्युशन अँड वी हॅव टू डू इट. सो यस, कधी कधी ना होत पॉसिबल तर चलो ठीक आहे, बट ज्यावेळेस पॉसिबल होत आहे तर त्यावेळेस आपण करायचं म्हणजे करायचं. सो आज पॉसिबल झालं. आज मी 11:30 वाजता आलो, 12 वाजता आलो. उद्या मला काही घाई नाही आहे, उद्या मी आरामात नागपूरला निघू शकतो. सो जस्ट लाईक मी आलो, दात घासले, तोंड धुतलं आणि मी एक आर्टिफॅक्ट एपिसोड, इव्हन 2 आर्टिफॅक्ट एपिसोड केले, ज्याच्यामध्ये करीब हा आर्टिफॅक्ट एपिसोड 17 मिनिटात झालाय. दॅट मीन्स करीब अर्धा घंटा आपण बडबड केली आहे. बट इट्स रिअली इम्पॉर्टंट टू मी. हा जो टाइम स्पेंड करून राहिलाय, मी दात घासून राहिलाय, तोंड धुवून राहिलो आहे, आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करून राहिलो, इट्स रिअली इम्पॉर्टंट टू मी टू स्पेंड सम टाइम विथ माय सेल्फ अँड माझ्यासाठी आणि माझ्यासोबत. बिकॉज दात घासून राहिल्या कशासाठी, कारण चांगले हॅबिट्स. तोंड धुवून राहिल्या कशासाठी, कारण चेहरा चांगला दिसला पाहिजे म्हणून. आर्टिफॅक्ट एपिसोड कसे बनवत आहे का, मला एक नेहमी चांगली दिशा ठेवण्यासाठी, चांगल्या दिशेवर, चांगल्या डायरेक्शनवर टिकून ठेवण्यासाठी आर्टिफॅक्ट एपिसोड, राईट? सो येस, सो इट इज बीन रिअली ग्रेट, इट इज बीन रिअली नाईस अँड इट्स रिअली फॅन्टॅस्टिक टू, म्हणजे जस्ट लाईक पहिले मी माझ्या लाईफला खूप जास्त हेट करत होतो, काय आहे, बट इट वॉज लाईक आता मी हळूहळू लाईक करायला लागलो आहे. म्हणजे मी ज्याप्रमाणे विचार करत गेलो ना, हळूहळू त्या गोष्टी होऊन राहिल्या. जस्ट लाईक मी पहिले विचार करत होतो की मी नागपूरला राहीन, माझ्यापाशी स्वतःचा पैसा राहीन, गाडी राहीन वगैरे वगैरे. मी नागपूरमध्ये आहे, स्वतःचा पैसा आहे, गाडी पण आहे, घेऊ शकतो, नेऊ शकतो, बट आय डोंट वॉन्ट. या बट ऑलमोस्ट या आता मी विचार करून राहिला की पुण्याला जाईन, तर मी प्रयत्न करून राहिलोय आणि डेफिनेटली मी प्रयत्न करून राहिलोय. दॅट मीन्स नाही का, मी विचार करतो ना 1-2 महिन्यात मी पुण्याला जाईनच. येस, दॅट्स बट अजूनपर्यंत खतम झालेलं नाही आहे. या संडेला प्लॅन आहे आमचा न्यू इयरचा. आता या संडेची तारीख आहे 30 आणि मंडेची तारीख आहे 31. सो न्यू इयर सेलिब्रेट होते 31 डिसेंबरला ना की 30 डिसेंबरला. सो व्हाय वुड यू सेलिब्रेट ऑन 30 डिसेंबर? सो याचा हे आहे, प्रॉब्लेम हा आहे की जो 31 डिसेंबर येऊन राहिलाय तो येऊन राहिलाय मंडेला, आणि मंडेला येऊन राहिलाय आणि
तेव्हा 31 डिसेंबर जर आपण हे करतो म्हणलं, सेलिब्रेट करतो म्हणलं, ऑफकोर्स सेलिब्रेट करू शकतो, बट सोबत नाही. वाय? कारण त्या दिवशी ऑलमोस्ट प्रत्येकाकडे तो दिवस सेलिब्रेट होतो. या सो इन दॅट केस की त्यावेळेस कोणीच टाइम देऊ शकणार नाही. हा, पोट्टे असेल तर चलो, बट मुलींचं असं पॉसिबल होऊ शकत नाही. तर त्यांनी असं ठरवलं का आम्ही मुली पण जॉईन होतो, आपण सगळेजण सेलिब्रेट करू ऑन 30 डिसेंबर. संडे पण आहे, सुट्टी पण आहे, मौका पण आहे, दस्तूर भी आहे. सो लेट्स मेक इट. सो लेट्स गो. सो या 30 तारखेला पुन्हा यायचं आहे. मी शिफ्ट चेंज घेऊन घेईन याच्यासोबत, प्रणय पाटील सोबत मंडेला, की भाऊ तू शिफ्ट चेंज देऊन दे मला. शिफ्ट चेंज मंगळवारी, राईट? मंगळवारीच ना? या म्हणजे तू सकाळी आहे, मी इव्हिनिंगला येतो. कशा 31 तारखेला ना? या 31 तारखेला. मी 1 तारखेला सुट्टी घेतली आहे. आडून नो, समज जर मी 30 तारखेला येत आहे, सेलिब्रेट करत आहे, त्याच्यानंतर मला 31 तारखेला ऑफिसमध्ये जावं लागेल आणि काम करावं लागेल. म्हणजे सकाळी उठून ना 4 वाजता उठून त्याच्यानंतर 3 वाजता गाडी घेऊन घरी यावं लागेल. समज जर वर्धेत पुन्हा काही सेलिब्रेशन असेल म्हणजे घरी वगैरे किंवा बिट्टूकडे, तर तिथे पुन्हा जावं लागेल. सो इट इज लाईक सेलिब्रेशन टिल दी जोपर्यंत न्यू इयर खतम होत नाही. आणि जसा न्यू इयर खतम झाला की मग काही ख्रिसमस नाही, नाही दिवाळी आहे, ना ईद आहे, ना काही ना संडे ना काही. बाश, सिर्फ काम, सिर्फ काम 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 काम. मग कामच आहे बस. मग एक वेळा जानेवारी सुरू झाला काय झाला. खरं जानेवारी फरवरी मध्ये काहीच नाही. मार्च मध्ये होळी वगैरे राहील, मार्च एप्रिल मध्ये होळी राहते, बट जानेवारी फरवरी मध्ये असं काहीच नाही. लोकांचे वाढदिवस राहील, बट असा कोणताच सण वगैरे नाही. राईट? सो पाना विचार कर, झाला 1 वर्ष झालं ऑलमोस्ट. या 1 वर्ष म्हणजे माझ्या PMI ला 1 वर्ष झालंय. जस्ट लाईक धड 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 दिवस गेले, माहित पण नाही पडलं कधी काय झालं. किती एकदम एवढ्या रफ्तार पकडली लाईफनी का कळून पण नाही राहिले की दिवस चालले कसे. बट मी शिकून राहिलोय. प्रत्येक दिवसामध्ये मी काही ना काहीतरी नवीन शिकून राहिलो आहे, काही ना काही नवीन रिअलाइज करून राहिलो आहे, प्रत्येक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न घेत आहे. सो इट्स बीन रिअली ग्रेट, इट्स बीन रिअली नाईस, सो ऑसम. सो यस, या, दिस इट, and this is the end, and this is the Artifact episode number 13 नाही, कोणता आहे, 1379. राईट नाव वी आर ॲट नागपूर महाराष्ट्र, सॉरी वर्धा महाराष्ट्र. उद्या नागपूरला जाणार आहे. अँड थँक्यू.